हॅलो स्टुडंट, आज आपण नेचर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये काय आहे की हाऊ टू द नेचर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इन बिटवीन टू द हॅलोजन्स, म्हणजे हॅलोजनमधला नेचर्स ऑफ इलेक्ट्रोमॉलिक फोर्स कसा आहे. आता ह्याचे सम बेसिक्स पॉईंट्स दिलेले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आत्तापर्यंत की आपण हॅलोजन म्हटलं की दिस इज हॅलोजन. जर हॅलोजन कन्सिडर केलं आपण तर हॅलोजनमध्ये कन्सिडर करत असताना Cl, ब्रोमीन, क्लोरीन आणि आयोडीन या 4 मॉलिक्यूलचा काय होतो समावेश होतो. कोणत्या 4 मॉलिक्यूलचा समावेश होतो हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीनमध्ये हॅलोजनचा. मग आता हॅलोजन्समध्ये हे जे आहेत यांच्यावर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे हे सगळे यांची व्हॅलन्सी -1 असते. -1 व्हॅलन्सी म्हणून हे काय आहेत तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स याचा अर्थ असा होतो की हे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स काय करतात? डोनेट करतात. ओके, म्हणून याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. मग आपण फर्स्ट पॉईंटमध्येच काय सांगणार आहोत की हॅलोजन्स आर द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. म्हणजे कार्बनपेक्षा हॅलोजन्स काय असतात तर मोर निगेटिव्ह असतात. कोणापेक्षा? कार्बनपेक्षा. मग कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हॅलोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे हॅलोजन हे काय आहेत? कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे जी इलेक्ट्रॉन पुल्स होतात ते संपूर्ण इलेक्ट्रॉन्स कोण पुल्स करतं? तर कार्बन करतं. कोणाकडचे? यांच्याकडचे हॅलोजन्सचे. म्हणून त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता सेकंड पॉईंटमध्ये बघा आपल्याला काय पाहायचं आहे की साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीज फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. म्हणजे जर आपण आता पिरियडिक टेबलमध्ये जर कन्सिडर केलं, आता हा फर्स्ट पॉईंट होता आपला आणि त्यानंतर फर्स्ट काय सांगितले की साईज ऑफ काय? फ्लोरीन. आता फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 9 आहे. म्हणजे हा फर्स्ट आहे. फ्लोरीन नंतर कोण आहे? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. मग हा फर्स्ट आहे त्यामुळे याची साईज काय असणार आहे? स्मॉल असणार आहे. आणि आयोडीनची साईज काय असणार आहे? तर या आयोडीनची साईज असणार आहे ती बिग असणार आहे ॲज कम्पेअर टू कोणापेक्षा? फ्लोरीनपेक्षा. हा सेकंड पॉईंट आहे. म्हणजे टॉप टू बॉटम साईज ऑफ द एलिमेंट्स आर इन्क्रीजेस. म्हणजे जसं जसं आपण पिरियडिक टेबलमध्ये काय करतो की वरून खाली येत असतो तेव्हा ॲटॉमिक नंबर काय होतो? इन्क्रीज होतो. त्यामुळे काय होतं? एलिमेंटची साईजसुद्धा इन्क्रीज होते. आता सेकंड पॉईंटमध्ये की हिन्स इट इज CX बॉन्ड लेंथ इज द इन्क्रीजेस. म्हणजे की साईज काय होते त्यांची टॉप टू बॉटम इन्क्रीज होते, बट स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज डिक्रीजेस. इन्क्रीज द साईज ऑफ हॅलोजन. म्हणजे जर आपण काय पाहिलं, नेक्स्ट पॉईंट बघा काय सांगितलं आहे की जर आपण C आणि X मधलं नेचर्स पाहिलं, कोणामधलं? C आणि X मधलं नेचर्स पाहिलं तर याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे कोणता? C आणि X मधला, दिस बॉन्ड इज स्ट्रॉंग. कोणामधला स्ट्रॉंग असतो? C आणि F मधला स्ट्रॉंग असतो. आणि जसं जसं आपण खाली पाहिलं, टॉप टू बॉटम गेलो, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, तर बॉन्ड काय होतो? वीक होतो. म्हणजे आपण इथे लक्षात काय ठेवायचं? इफ इट इज साईज इज इन्क्रीजेस, सांगताना काय लक्षात ठेवायचं? इफ इट इज साईज इज इन्क्रीजेस द बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होते पण बॉन्ड लेंथ काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे बॉन्ड लेंथ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. हिंस CX बॉन्ड लेंथ इज इन्क्रीजेस बट CX बॉन्ड स्ट्रेंथ इज डिक्रीजेस. इन्क्रीज द साईज ऑफ हॅलोजन. म्हणजे जर आपण काय पाहिलं की इफ इट इज हॅलोजनची साईज, म्हणजे फर्स्ट पॉईंट काय सांगायचं? इफ साईज इज इन्क्रीजेस, काय सांगणार आपण? इफ साईज इज इन्क्रीजेस, ओके, साईज इज इन्क्रीजेस, then bond
length is also increases. Bond length is also increases. But काय bond strength is decreases. Bond strength decreases. आलं लक्षात? म्हणजे फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगणार की क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय आहेत तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत. सेकंड पॉईंटमध्ये काय सांगणार की इफ इट इज द साईज इज इन्क्रीजेस साईज इज इन्क्रीज टू द टॉप टू बॉटम. अँड थर्ड पॉईंटमध्ये काय सांगणार की CX बॉन्ड इज द स्ट्रॉंग टॉप टू बॉटम. म्हणजे आपण टॉपला काय म्हणू शकतो, CX बॉन्डच्या नेचरची बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंग असतो. पण आपण त्याच्या एंडला गेलो तर आपल्याला बॉन्ड काय असतो, वीक झालेला पाहायला मिळतो. म्हणून रिॲक्शनमध्ये बघा RI, आपला RI माहिती आहे तुम्हाला. RI म्हणजे अल्किल आयोडाईड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल क्लोराईड अँड अल्किल फ्लोराईड. तर याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह कोणता असतो तर RI असतो ॲज कम्पेअर टू द RF. ही तुम्हाला ऑर्डर नेहमी लक्षात ठेवायची आहे. ओके. त्यानंतर ना आपण फिजिकल प्रॉपर्टीमधले पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिला फिजिकल पॉईंट्समधला प्रॉपर्टीमधला फर्स्ट पॉईंट कोणता आहे तर बॉइलिंग पॉईंट आहे. आता मला सांगा, बॉइलिंग पॉईंट सगळ्यांना माहिती आहे. बॉइलिंग पॉईंटमध्ये काय होतं की आणि मेल्टिंग पॉईंटमध्ये काय होतं. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, द व्हेपर प्रेशर्स ऑफ द लिक्विड्स इज इक्वल टू द व्हेपर प्रेशर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर्स अँड द लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू द गॅसियस स्टेट्स इज कॉल्ड ॲज द बॉइलिंग पॉईंट. म्हणजे एखादं लिक्विड हे कशामध्ये होतं, वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट होणं, याला आपण बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो. मग अल्किल हॅलाइडचे बॉइलिंग पॉईंट कसे असतील याचा आपण स्टडी करणार आहोत. अल्किल हॅलाइड्समध्ये कन्सिडरिंगली बॉइलिंग पॉईंट काय असतात, हायर असतात दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं, करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजे जर आपल्याला RH कन्सिडर केलं आणि जर RCl फॉर्म केला आपण, तर RH आणि RCl फॉर्म करत असताना या बॉन्डिंगमध्ये काय होतं की तुम्ही पाहिलं, जर आपण CH4 असं म्हटलं आणि CH4 पासून आपल्याला अल्किन तयार काय झालं, CH3Cl तयार झाला. ओके. कोणता तयार झाला, CH3Cl तयार झाला. मग जर CH3Cl तयार झाला, CH3Cl तयार होत असताना आपल्याकडे हा मिथेन आहे आणि हा काय आहे, मिथिल क्लोराईड आहे. दिस इज कॉल्ड ॲज मिथेन अँड दिस इज मिथिल क्लोराईड. ओके. दिस इज कॉल्ड ॲज द मिथेन अँड दिस इज कॉल्ड ॲज द मिथिल क्लोराईड. मग आपण जर पाहिलं तर मिथेन आणि मिथिल क्लोराईड यांच्यामध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल तर मिथिल क्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. म्हणजे कशामुळं तर हायर प्रायोरिटी अँड द हायर मॉलिक्युलर मास. आता प्रायोरिटी म्हणजे पोलॅरिटी म्हणजे काय, हायर पोलॅरिटी म्हणजे काय की बघा, फॉर एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर केला, दिस इज आवर CH3. ओके. अँड दिस इज आवर Cl. मग Clवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो आणि CH3वर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग मला सांगा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन चार्ज आहेत, यांच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. मग पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज या दोघांमध्ये काय होतं, पोलॅरिटी वाढते. म्हणजे जर लाईक डिझॉल्व लाईक, आपण जर याला वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ह्यांचे आपल्याला दोन आयन मिळतात. एक म्हणजे CH3+ आणि दुसरा कोणता आहे, Cl-. म्हणजे याची पोलॅरिटी काय आहे, जास्त आहे. मग ज्यांची पोलॅरिटी जास्त त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. आता मिथेन हा काय आहे तर जो मिथेन मॉलिक्यूल आपण इथं कन्सिडर केला आहे, हा जो मिथेन मॉलिक्यूल आहे हा काय आहे, नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. नॉन पोलार मॉलिक्यूलवरती काय असतात तर देर इज सेपरेशन्स ऑफ चार्ज इज नॉट इन्वॉल्व, की याच्यावरती चार्ज सेपरेट होत नाहीत. म्हणून याला आपण काय म्हणतो, नॉन पोलार म्हणतो. आणि हा काय आहे, पोलार आहे. म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. त्यानंतर ना आपण इथे एक्झाम्पल्स पाहिलेत बघा.
तुमच्या लक्षात येईल की आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे की फर्स्ट बघा, दच बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्किल हॅलाइड इज अ डिक्रीज इन द ऑर्डर. म्हणजे बॉइलिंग पॉईंट कसा डिक्रीज होतो, सगळ्यात जास्त डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये बॉइलिंग पॉईंटचा RFचा आहे, नंतर CL, BR अँड RI आहे. आणि अनदर एक्झाम्पल आपण डिस्कस केलेत की जर हॅलो अल्केन्स असतील, आता याच्यामध्ये जर आपण ब्रोमिनचं अटॅचमेंट इथे बघा फर्स्ट काय केली आहे 1, 2, 3 आणि 4ला आहे. इथे 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी कुठे ब्रोमिन लागला आहे सेकंडला. आता इथे 1, 2 आणि 3 इथे कुठे आहे 2ला आहे. आता अल्टिमेटली जर आपण बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर 1 ब्रोमोब्युटेन आहे, हा 2 ब्रोमोब्युटेन आहे आणि हा 2 मिथिल प्रोपेन आहे. ओके, मग याच्यामध्ये बघा पहिला 1 ब्रोमोब्युटेन आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 375. त्यानंतर 2 ब्रोमोप्रोपेनचा किती आहे ब्युटेनचा 364 आणि 2 मिथिल प्रोपेनचा किती आहे 246. मग याच्यामध्ये बघा व्हेरिएशन्स कसे होत गेले की इथे 375 आहे, इथे 364 आहे आणि इथे 46 आहे. म्हणजे जर ब्रोमिन हा प्रायमरी कार्बनला लागलेला असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट नेहमी काय असेल जास्त असेल. जर त्याच्यामध्ये सेकंडरीला लागला तर तो प्रायमरीपेक्षा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे कमी असणार आहे. आणि जर ब्रांचिंग वाढली आणि तो टर्शरी कार्बनला लागला तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा खूप कमी असतो. म्हणजे बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर लक्षात ठेवताना कशी लक्षात ठेवणार आहे की टर्शरीचे बॉइलिंग पॉईंट्स नेहमी काय असतात कमी असतात आणि प्रायमरी अल्किल हॅलाइडचे बॉइलिंग पॉईंट्स हे नेहमी हायर असतात. नेक्स्ट आहे ती कोणता पॉईंट्स आहे सोल्युबिलिटी. आता बघा सोल्युबिलिटीमध्ये तुम्ही पाहत असताना काय पाहणार आहे सोल्युबिलिटीचे कॅरेक्टरिस्टिक. आता अल्किल हॅलाइड हे मॉडरेटली मी काय सांगितलं तुम्हाला पोलार आहेत. मग पोलार मॉलिक्यूल हे नेहमी काय असतात तर इनसॉल्युबल इन टू द वॉटर. आता लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे काही वॉटरमध्ये सॉल्युबल होतात काही नाही, म्हणजे इट इज इनसॉल्युबल इन वॉटर बट इट इज सॉल्युबल इन वॉटर. कसे होतात ते आपण इथे पाहायचे. म्हणजे इथं सांगितले की मोस्ट ऑफ द ते मॉडरेटली पोलार आहेत, पण यांनी जर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला कोणासोबत वॉटरसोबत तर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स तयार होऊन तो मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. मग आता कसं होतं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स तर आपण ते पाहणार आहोत. आता जर आपल्याकडे काय आहे HCl आहे आणि माझ्याकडे काय आहे वॉटर आहे, हे मी काय केलेत एका बिकरमध्ये डिझॉल्व केलेत. ओके, मग आता याच्यामध्ये मी डिझॉल्व करत असताना इथं चार्ज सेपरेशन झालं तर H+ होईल आणि याचं काय होईल Cl- होईल. इथं H+ होईल आणि एक OH- तयार होणार आहे. म्हणजे देर इज अ डिफरंट चार्ज इज अ फॉर्म. मग आपल्याकडे जो H+ आहे तो कोणाकडे जाणार आहे Clकडे जाईल आणि OH- कोणाकडे जाईल H+कडे जाईल. म्हणजे बघा सुरुवातीला आपल्याला एक H+ तयार झाला, दुसरा आपला Cl- आहे, नंतर अनादर H+ आणि दुसरा आहे OH-. मग या चार्जचं काय होतं अट्रॅक्शन्स होतं. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड बिटवीन देम अँड इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स बिटवीन देम इन cities some of the alkyl halides are dissolved into the water. Okay, so H+ is attracts toward the Cl-. म्हणजे OH हा Hकडे जातो आणि H+ हा Clकडे जातो. म्हणजेच आपण जो पॉईंट स्टडी करत आहोत त्या पॉईंटशी हे मॅच होतं की अट्रॅक्शन्स बिटवीन द अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल स्ट्रॉंगर दॅन द अट्रॅक्शन बिटवीन द अल्किल हॅलाइड अँड वॉटर. म्हणजे त्यांचं वॉटरमध्ये काय असतं अट्रॅक्शन्स मोअर असतं. आता यांचे रेट्स दिलेत सोल्युबिलिटीचे. ओके, फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे बघा, अरिल हॅलाइड्स आर अल्सो इनसॉल्युबल इन वॉटर बट सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. म्हणजे अरिल हॅलाइड्स म्हणजे कोणते की जर तुम्ही पाहिलं अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजेच कोणते, जर आपण इमॅजिन केलं की हा आपला काय आहे बेन्झिन आहे बरोबर. मग बेन्झिन मॉलिक्यूलला X लागला तर हा काय झाला अरिल हॅलाइड झाला. दिस इज कॉल्ड ॲज अरिल हॅलाइड्स. ओके,
मग अरिल हॅलाइड्स काय होतात तर इनसोल्युबल असतात वॉटरमध्ये बिकॉज ऑफ देअर अरोमॅटिक बेन्झिन रिंग. म्हणजे अरोमॅटिक बेन्झिन रिंगमुळं ते काय होतात त्याच्यामध्ये सोल्युबल होत नाहीत. येस. त्यानंतर सेकंड बघा, MP ऑफ द पॅरा आयसोमर्स इज अ क्वाईट हाय कम्पेअर टू दॅट द ऑर्थो अँड मेटा आयसोमर्स. म्हणजे आपण पाहिलं तर आता इथे ऑर्थोक्लोरो आहे, इथे मेटाक्लोरो आहे आणि इथे पॅराक्लोरो आहे. लास्ट लेक्चर्सला मी तुम्हाला ऑर्थो, मेटा आणि पॅरा ह्या पोझिशन समजावून सांगितल्या होत्या. तरी पण एकदा लक्षात घ्या जर तुमच्या लक्षात नसतील तर. बघा, सुरुवातीला आपण काय करतो, ही जी आपली पोझिशन आहे कन्सिडर केला, हा आपला मिथेन आहे. ओके, दिस इज सॉरी, हा आपला बेन्झिन आहे. आणि जर बेन्झिनची ही जी पोझिशन आहे ती आपण फंक्शनल ग्रुप पोझिशन असं कन्सिडर करू. ओके, आणि मग या दोन पोझिशन आहेत तिला आपण ऑर्थो म्हणायचं आणि ह्या ज्या आहेत मेटा आणि लास्ट आहे ती पॅरा. आता तुमच्या लक्षात आलं 2, 6ची ऑर्थो म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कन्सिडर केलं. 2 आणि 6ची ऑर्थो, 5 आणि 3 आणि 5ची मेटा आणि 4ची जी असते ती पॅरा पोझिशन असते. ओके, हे झालं त्याच्या मेल्टिंग पॉईंटचं. मग कोणाचा जास्त आहे मेल्टिंग पॉईंट बघा आणि बॉइलिंग पॉईंट हा 488. इकडे पण किती आहे 323. मग ॲज कम्पेअर टू ऑर्थो मेटाचा काय असतो नेहमी बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. कारण का इथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मोर फॉर्म होतात आपल्याला आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द बेन्झिन रिंग. हिन्स इट इज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स इज द हायर इन अ पॅरा पोझिशन ॲज कम्पेअर टू द ऑर्थो अँड मेटा. आणि आज आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. फक्त इंट्रोडक्शन्स तरी करूया त्या कन्सेप्टची, की आज आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम इन द हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा मॉलिक्युल्स म्हणजे हा पॉईंट शिकणार आहोत. मग ह्या पॉईंट्समध्ये स्टडी करताना आधी ऑप्टिकल आयसोमेरिझम समजून घेण्याआधी आपल्याला कायरल कार्बन समजले पाहिजेत. मग कायरल कार्बन समजण्यासाठी जर तुम्ही आता ही डायग्रॅम आहे हिच्याकडे लक्ष दिलं, ओके, मग याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येईल. येस, आता ही जी आहे डायग्रॅम, या डायग्रॅममध्ये तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला, एक मध्ये तुम्हाला पर्पल कलरचा बाउल दिसतोय, दुसरीकडे काय ऑरेंज, हा ग्रीन आहे आणि हा जो आहे तो आपण असं ब्ल्यू आहे आणि हा येलो कलरचा आहे. ओके, मग आता यांचं जर आपण स्टडी करताना इमॅजिनेशन्समध्ये आपल्याला असं शिकायचं आहे की जर आपण हा मिडल कार्बन जो आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं, कार्बन असं कन्सिडर केलं. काय कन्सिडर करायचं त्याला, कार्बन कन्सिडर करायचं. आणि हे जे 4 वेगवेगळे आपण बॉल पाहतोय हे त्याला लागलेले 4 डिफरंट ग्रुप्स असं कन्सिडर करूया. म्हणजे आपण आता इथं जी कन्सेप्ट शिकतोय तिचं नाव काय आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम हे पाहत असताना आपल्याला फर्स्ट कायरल कार्बन शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, कायरल कार्बन शिकायचं आहे. मग कायरल कार्बन म्हणजे काय की 1 कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू द 4 अनदर ग्रुप्स. द मिडल कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज द कायरल कार्बन. म्हणजे कायरल कार्बन हा कोणाला म्हणायचं किंवा कायरॅलिटी असं कोणाला म्हणायचं तर ज्या कार्बनला वेगवेगळे 4 ग्रुप्स लागलेले असतात अशा कार्बनला कायरल कार्बन असे म्हणतात. मग आपला जो पर्पल कलरचा बॉल आहे तो काय आहे तर कायरल कार्बन आहे. कोणता आहे तो, कायरल कार्बन आहे. मग आज आपण काय शिकलो की तुम्हाला जर हे इमॅजिनेशन्स करायचं असेल तर आता मी ही डायग्रामकडे लक्ष द्या आणि मी तुम्हाला इथे आता ड्रॉ करून दाखवलं. आता ही डायग्राम आपण इथे स्टार्टिंगला ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नेक्स्ट पॉईंटवरती स्टडी करूया. जर तुम्हाला कायरल कार्बन पाहायचं असेल तर मी जर इमॅजिन करताना तुम्हाला सांगितलं की आपण नेक्स्ट पेजवर पाहतोय. ओके, हा सी कन्सिडर केला. ओके, जर सी असेल तर हा आपण त्याला लागलेला ए ॲटम असं म्हणूया, हा लागलेला त्याचा बी ॲटम. जर ए ॲटम आपला ब्ल्यू आहे, बी ॲटम आपला ग्रीन आहे
आणि सी ॲटम आपला काय आहे, ऑरेंज आहे. आणि लास्ट जो आपला आहे डी ॲटम तो येलो आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर्स आहे आपण आत्ता पाहतोय ते कोणतं आहे तर कायरल कार्बनचं स्ट्रक्चर्स आहे. जसं की आपण ह्या डायग्रॅममध्ये पाहिलं आहे. ओके, हा म्हणजे आपला कार्बन, ब्ल्यू म्हणजे ए ॲटम आणि बी म्हणजे काय असेल तर बी म्हणजे आहे आपला ग्रीन ॲटम. मग आता याचं प्रॅक्टिकली जर आपण एक्झाम्पल्स पाहायचं म्हणलं तर एक्झामचं स्टडी करताना काय करायचं आपल्याला, जर 4 कार्बनचा आपण वेगळं ग्रुप पाहिला तर सुरुवातीला बघा, फर्स्ट इथं आपण असं कन्सिडर करू CH3 लागला आहे. CH3 म्हणजे आपला ब्ल्यू कलरचा आहे असं समजूया. H म्हणजे आपला ऑरेंज म्हणूया आणि इकडे आपला Cl कन्सिडर करू आणि इथे आपण असं समजू की आपल्याला CH2 CH3 ग्रुप लागलेला आहे. ओके, म्हणजे मिडल कार्बन इज कॉल्ड ॲज काय म्हणणार आपण, कायरल कार्बन. आणि हा नेहमी कशाने दाखवतात, स्टारनी मेन्शन्स करतात. म्हणजे आज आपण काय शिकलो, कायरल कार्बन कशाला म्हणायचं. कायरल कार्बन म्हणजे काय की 1 कार्बन ॲटम बॉन्डेड टू 4 अनादर ग्रुप्स इज कॉल्ड ॲज द कायरल कार्बन. आणि कायरल कार्बन जो असेल तोच काय दाखवतो, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो आणि कायरलिटी दाखवतो. मग तुम्ही आज लक्षात काय ठेवणार की फर्स्ट नेचर ऑफ CX बॉन्ड्स पाहिलं. मग नेचर्स ऑफ CX बॉन्डमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट काय पाहिला, बॉइलिंग पॉईंट, आणि त्यानंतर होता मेल्टिंग पॉईंट्स. ऑल्सो पोलॅरिटी मीन्स सॉल्युबिलिटी पाहिली. अँड लास्ट आत्ता आपण जे पाहत आहोत ते काय आहे तर कायरल कार्बन. मग कायरल कार्बन्समध्ये आपण हा पर्पल कलरचा, ब्ल्यू, ग्रीन आणि येलो, हे मी तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून आपण 4 डिफरंट कलर्स इथं कन्सिडर केलेले आहेत. हे मॉडेल बॉक्सच्या साहाय्यानं खूप छान वाटतं शिकायला आणि केमिस्ट्री खूप इझी जाते म्हणून आपण हे तयार केलं होतं. आणि मग आपण कायरल कार्बनची डेफिनेशन्स पाहिली की 1 कार्बन ॲटम बॉन्डेड टू द अनादर 4 कार्बन ॲटम, सो मिडल कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज द असिमेट्रिक कार्बन ॲटम ऑर कायरल कार्बन. ओके, थँक्यू.